आजचा उद्देश 30 वर्षानंतर आपण एकत्र येतोय आणि सरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय ही फार भाग्याची गोष्ट आहे. पहिल्यांदाच मी सरांच्या चिरंजीव प्रवीण वारके यांचं मी मनापासून हे करतो आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला सरांचा सहवास आणि आशीर्वाद देण्यासाठी भरपूर अथक प्रयत्न केले आणि इथपर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांचे मित्र रिक्षा चालक ते आहेत, त्यांचे नातू आहेत, त्यांचे खरोखर मनपूर्वक आभार. इचलकरंजी पासून इथपर्यंत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असून इथपर्यंत पोहोचले, मनपूर्वक आभार. आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो. आमचे सर म्हणजे इतके कडक शिस्तीचे विषय नाही. साधारणपणे सरांचा परिचय वारके सर म्हटलं कोल्हापुरात, तर मी त्या संस्थेत काम करतोय आता शिक्षक म्हणून, सरांचा विद्यार्थी म्हणून, आदर्श विद्यार्थी म्हणून. त्यावेळेचा नाही आत्ताचा, कारण तिथं म्हणतात वारके सरांचा विद्यार्थी शिक्षक होतोय, फार भाग्याची गोष्ट आहे. कारण सरांच्या नियोजनाखाली घडलेले विद्यार्थी सर्वच्या सर्व उद्योजक आणि कंपनीतून परमनंट झालेले आहे, म्हणून ते काय मला म्हणतात तर तुम्ही शिक्षक झाला ही मोठी भाग्याची गोष्ट. त्यानंतर वारके सरांचा प्रवास म्हणजे फक्त सांगली ITI आणि कोल्हापूर ITI, दोनच ITI सरांनी काम केलं. आता सरांना माहितीच आहे, तर तुम्हाला माहिती करता सांगतो. आमच्या ITI मध्ये सरांना म्हणायचे रेल्वेचे तोंड तिकडे झालं की सर आमची सांगली बदली झाली, आणि तिकडून इकडे झालं की कोल्हापूरला बदली आहे. पण कडक शिस्तीचे आणि आदरयुक्त व्यक्तिमत्व म्हणून सरांना खरोखर आमच्या ITI गौरवलेलं आहे कोल्हापूर ITI. याच्यापूर्वी पण बरेच सत्कार झाले, पण सरांचं कुणाकडेही कॉन्टॅक्ट नव्हतं. आम्ही स्वतः माझ्या ITIच्या डायरीमध्ये सरांचा पत्ता होता आणि त्या पत्त्यावर गुरुपौर्णिमे दिवशी आम्ही सरांना भेटायला गेलो. सरांचे अजून एक विद्यार्थी होते कदम म्हणून, संजय निवृत्ती कदम, ते सांगलीचे विद्यार्थी, मी कोल्हापूरचा विद्यार्थी. आम्ही दोघांनी ठरवलं आज काही उद्या सरांना भेटायचं, काय पण होते. 5 वाजता आमचं कॉलेज सुटलं, 5 वाजता आम्ही निघालो. कुठे जायचं आपल्याला इचलकरंजीला जायचं. हा पत्ता कुठला मला माहिती आहे, तूच ठरव. ते मला म्हणले नाही, म्हटलं माझ्याकडे एक डायरी आहे, त्या डायरीत लिहिलेला पत्ता आहे सरांचा, त्यामुळे त्या पत्त्यावर जाऊया. त्या पत्ता शोधत आम्ही आलो आणि सरांच्या घरी पोहोचलो. पोहोचल्यानंतर चिरंजीव होता, म्हणजे नातू होता सरांचा. कोण पाहिजे सर आहेत का? नाही सर. सर कुठे झोपे असू दे, काय अडचण नाही, आम्ही येतो थांबतो, सर उठल्यानंतर आम्हाला सांगा. तोपर्यंत सरांच्या विशेष सहभागी होते आल्या. कोण पाहिजे तर मग आम्ही सरांचे विद्यार्थी या की म्हणल्या. आम्ही आलो, बसलो. सर आल्यानंतर आम्हाला इतकं भरून आलं की गुरुपौर्णिमे दिवशी सरांचा आम्हाला आशीर्वाद झाला. ही खरोखर आमची भाग्याची गोष्ट. त्यानंतर सरांचा परिचय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आदरयुक्त आणि खरोखर प्रॅक्टिकल आम्हाला शिकवलेले आमचे सर हे आज अखेर काहीतरी झालेलेच नाही. भरपूर सरांशी मी स्वतः स्टाफ म्हणून काम केला. बघा मी काय सांगतोय, सरांचा जो स्टाफ होता त्याच्याबरोबर भिडी सस्ती सर असते, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, परिचित आहे. चौधरी सर होते, ते तुम्हाला परिचित आहेत. भरपूर साधारणपणे DK चौगले सर असतील, अंबाडे सर असतील, जोशी सर असतील, नाईक सर असतील, सगळ्यांच्या बरोबर माझा अजूनही परिचय आहे. आणि सरांचे त्यावेळेचे किंग ऑफ द टर्नर म्हणजे लेथ ऑफ द किंग विजय जाधव सर, तुम्हाला माहिती आहे का, आठवतात का मला माहित नाही. त्यांचा माझा पण अगदी घरोघरचा संबंध आहे. फक्त मी या सेक्टर मध्ये गेलो म्हणून माझ्या लक्षात आलं आणि की बाबा ही लोकांना आपण भेटणं गरजेचं आहे, म्हणून मी भेटत गेलो आणि त्यानंतर आपल्याला हा दिवस उजाडला. असं माझं असं मत आहे की प्रत्येकानं स्वतःची ओळख स्वतः करून द्यावी, म्हणजे ती चांगली होईल. नंतर मला ज्या काही गोष्टी तुमच्याबद्दल माहिती आहे त्या तर मी इथं बोलणार, पण स्वतःची ओळख स्वतः करून द्यावी असं मला सांगावं असं वाटतंय. प्रत्येकाकडे मी माहिती देतोय, तुमचं तुम्ही स्वतः ओळख करून सरांना द्यावी असं मी म्हणतोय. पहिल्यांदा आमच्या याचे सेक्रेटरीचे CR बाळासू मेंगाने त्यांनी पहिल्यांदा सुरुवात करावी तिकडून, त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतोय. उभा राहायचं सरांच्या साईडला उभा राहायचं. सरांचा आवडता विद्यार्थी. सरांनी मला कुठली गोष्ट सांगितली मी नाही म्हणलेलं नाही आहे. तर तुमच्या सगळी जबाबदारी सोपून सांगायचं तू हे करून घे ते करून घे असं सगळं होतं. आणि आता चांगल्या ह्याच्या आहे, सरांच्या आशीर्वादाने मी चांगल्या पोस्टला आहे.
मी ॲज अ जनरल मॅनेजर म्हणून आहे आता आणि कंपनी अलाइड प्रोडक्ट म्हणून आहे. जवळ 100 लोक माझ्या हाताखाली कामाला आहेत. तर मी सगळं हँडलिंग करतो. माझा फक्त 10 मिनिटं असतात, बाकी सगळं माझं मी स्वतः हँडलिंग करतो. गोकुळ गाव. नेक्स्ट तुमचा आवडताच विद्यार्थी आहे फार मी सगळ्यात सदानंद पाटील चौधरी सरांचा विद्यार्थी. सरांचे आभार मानतो की इथपर्यंत या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. खूप खूप आपले आभार. मी नरेश कवडेकर. मी आजची करतोय 10% विद्यार्थी. सरांची मला तब्येत बघून मला असं वाटतं आनंद झाला. म्हणजे मन भरून आले की अजून पण हेल्दी दिसतं. अजून पण सर हेल्दी देतात. आणि मी आता आर्मीपासून फिरायला होतो. आर्मीत आहे. आर्मी त्याच्याकडे आर्मी गेला. आणि सरांच्या गावाजवळ घर आहे माझं. मी नांदणीचा. नांदणीची ती नांदणी हा नांदणीचा. नमस्कार सर्व ऐकण्याचे कोल्हापूर ग्रुप करून सहर्ष स्वागत. कारण काल मला वेळ नसताना उत्तम पाटील मला इथे यायला होतं कारण नसताना 4 तास गेले. कारण नियोजन करायचं त्याला मी सांगितलं का सगळी पोरं येतात का बघा. तिथं गेल्यानंतर सांगितलं की एक येणारा येत नाही असा विषय झाला. सगळ्यांनी फोन लावले. प्रथमतः मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. गेले 27 वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून एकत्र येण्याचा योग पहिल्यांदा आहे. कारण आपण पहिलीपासून 7वी पर्यंत एक बँक विद्यार्थी गावात येऊ लागतात. 7वी ते 8वी ते 10वी गावात शेजारची मुलं असतात. परंतु ITI मुले जे असतात ती जिल्ह्यातून असतात. त्यामुळे या जिल्ह्यातून एकत्र येणं सहजासहजी सोपं नाही. हे वाघींचं दूध काढण्यासारखा प्रकार झालाय. तुम्हाला खरं सांगायचं कारण पुण्यातनं सेटल झालेले लोक आहेत आणि एवढी लोक सगळे एकत्र येणे एक बऱ्याच वेळा असं साधारणतः चेहरा मला ओळख नाही, कोटीचा ओळख नाही, बऱ्याच लोकांचे चेहरे ओळख नाही. पण बऱ्याच वर्षांचा आपण एकत्र आलोय. मी प्रथमतः वारकी सरांचं आभार व्यक्त करतो की ह्या वयात तिने जे आपलं आरोग्य राखलंय. कारण हे 92-93 वर्ष असेल. 90 वर्ष वयाचा सर वयाची सर आपल्या इथं आपल्या सर आपल्या इथं एवढ्या लांबून आले. मी प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण आपल्याला हे एवढ्या वर्षानंतर कुठं एकत्र येणं आहे मला तरी काही शक्य वाटत नाही. आणि आता आपलं वय 85+ सगळी पोरं आहेत. आणि सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एक पहिल्यांदा सांगतो की सगळ्यांना आमच्या विद्यार्थ्यांना मित्रांना आरोग्य लाभो. दुसरं ह्या याच्यानंतर 45 वर्षानंतर आम्हाला दुसरं काहीही नको आहे. फक्त आरोग्य पाहिजे. आणि आरोग्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं आपण करूया. वर्षातून एक दिवस एकत्र येऊया. जबाबदारी मी उत्तम पाटील घेतो. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हा नमस्कार. मी सलीम चव्हाण चौधरी सरांचा विद्यार्थी. चौधरी सरांचा विद्यार्थी पुण्यामध्ये आहे. मी चांगला सेटल आहे त्याचबरोबर. एवढं बोला. नमस्कार. सरांच्या आशीर्वादाने आपले गुरु वडीलपणा काय म्हणा त्यांच्या वयाच्या मनापैकी तर आपले वडील जातात दिसतात. आमचे वडील नाहीत काय नाही तर आम्ही आर्मीमध्ये गेलो. ट्रॅक होता वेगळा आणि झालो स्लीपिंग. तिथे गेलो आम्ही मध्ये ज्ञानाचं काय कौतुक मोठं नव्हतं. पण तिथली धावपळ म्हणून वाटलं आपल्या जग मागचं चांगलं होतं. तरी सुद्धा आर्मीत गेल्यानंतर ट्रेनिंगला त्रास झाला. सगळ्या गोष्टी झाल्या. वडील म्हणलं तर आता आयत्या अभ्यास होता आणि ट्रेनिंग अभ्यास करून मी गाव सोडून जातो. मग वडिलांच्या आशीर्वादावर मला वडील म्हणजे 10वीत असेल ट्रेनिंग सोडून तर मी गाव सोडून जाईल. त्यांच्या शब्दासाठी मी जसा मी ITI मध्ये पण गेलो होतो. रॉकेटला मला अप्रेंटिस मिळाली. तिथं पण मी एका विद्यार्थ्याचं नुकसानच केलं ना. अप्रेंटिस निम्यात सोडून मी ट्रेनिंगला गेलो.
तिने पण मला हेच वाक्य बोलले, तिथं एखादं नुकसान करून गेला तसं मोठमोठे सोडून येतो की माझं नाव आहे नाही म्हणून बघतो माझी तक्रार कधी गेली. रामाचा मामा 14 वर्ष होता, माझा 17 वर्ष आहे. त्यानंतर आपण भेटतो. तुमच्या आशीर्वाद एक मुलगी आहे, मुलगी जॉबला आहे बॉम्बेला, मुलगा आता भरती, सगळं चांगलं सुरू आहे. नमस्कार, माझं नाव राहुल पाटील, गाव वाटार. आणि सध्या मी जिल्हा परिषदला प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आम्ही थोडंसं तुमच्यापेक्षा वेगळ्या अर्थानं भाग्यवान आहे. सरांनी आपणाला ज्ञानदान केलं, आपण शिक्षक झाले ते स्वतः झाले. आणि मी आणि उत्तम, मी लहान मुलांना शिकवतो 4थी 5वी पर्यंत 7वी पर्यंत, आणि उत्तम मोठ्या मुलांना शिकवतो. शिक्षक हा बहुमान आम्हाला मिळाला, ते काम करायला मिळते दोघांना आम्हाला, त्याचं समाधान वाटते. जिल्हा परिषदला शिक्षक आहे तर हां लय मारलं मी दत्तात्रय कुमार सरांचा अतिशय जवळचा विद्यार्थी आणि एकदम शांत विद्यार्थी आणि बरोबर नंतर नोकरी करा काय करायचं पण सरांनी दिलेल्या मार्गदर्शनावरती कुठलंही काम आम्ही केलं बरोबर आम्ही यशस्वी होणार. आणि फक्त चांगलंच आहे सरांच्या आशीर्वादाने. त्यामुळे आम्हाला सरांनी जे शिकवलं बाबा कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, मागच्या पण सर जाणीव करून द्यायची वेळ होती. त्याचं थोडं आम्हाला सरांचं मार्गदर्शन आम्हाला लागलं. आणि सर आता जे काय आहे तुमच्या आशीर्वाद चांगलंच आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे. मुलगी आता कॉम्प्युटर सायन्सला आहे DYपाटीलला, आणि मुलगा 12वी सायन्सला. ओके, मस्त. नमस्कार, मी सतीश पाटील, सरांचा विद्यार्थी. मी आता सध्या पुण्यामध्ये स्थायिक आहे. 25 वर्ष मी पुण्यामध्येच आहे. आता आम्ही आता जे आले त्यांच्यापैकी नाही, आम्ही 5 जण टोटल पुण्यामध्ये स्थायिक झालो. तर आता अशोकनं सांगितलं की ऐक्यापेक्षा माझा पुढचा प्रवास नाही खडतर होता. आणि ऐक्याला असताना सर असं वाटायचं की आम्ही जेलमध्ये आलो की काय, म्हणजे इतकं वाटायचं की पळून जावं तिथून. आम्ही हॉस्टेलला सगळे राहिलो होतो. पण पुढचं आयुष्य जगताना आता असं लक्षात येतंय की तेच दिवस चांगलं होतं. म्हणजे जसं आम्ही पुढे चाललोय, जे सरांच्या त्यावेळेच्या काटेकोर नेमा, त्याच्या हॉस्टेलवरला आमचे रेक्टर माझे मिळते मॅन ते मार खाऊन असं वाटायचं की कुठल्या साईडला आम्ही आलो. पण त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या शिस्तीनं आता म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या जीवनात, आता दत्ता म्हणला जसा नोकरी करूनच यशस्वी झाला असं नाही. प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रात कुणाचा तरी मागच्यांचा आदर्श घेऊन बाबा त्यांची शिकवण घेऊन ज्याचं तो पुढच्या आयुष्यात जगतोय. सरांची शिकवण नेहमी जी होती शिस्तीची, ते आता प्रत्येकाच्या अंगवळणी आहे. प्रत्येक जण वेगळं वेगळं व्यवसाय करत असेल, कोण नोकरी करत असेल, पण ज्याच्या त्याच्या त्या शिस्तीचा प्रत्येकाला फायदा झालेला आहे. आणि आता प्रत्येक जण जसं परीट म्हणला, ही एक 40-45 आपण आयुष्य म्हणून ओलांडल्यानंतर पैसा हा माणसाला म्हणजे दुय्यम आहे. इथून पुढच्या आयुष्यात आरोग्य फार महत्वाचं. म्हणजे आरोग्य जीवन हे इथून पुढची तुमच्या आयुष्याची शिदोरी आहे. आता हे सरांच्याकडे बघून आम्हाला ते चांगलं वाटतंय की सर जे आता आहेत, समजा 87-88 वर्षाचे आयुष्य हे निरोगी जगले की हे फार महत्वाचं आहे. जगलो, आता आपल्या सगळ्यांसाठी जगलो किती हे महत्वाचं नाही, कसा जगलो हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळं इथून पुढच्या आयुष्यात जे नोकरीला नाही त्यांनी पण आपलं कधीपण वाटण्याची काही गरज नाही. कारण आता आपली मुलं जे आपण त्यावेळी दिवस जे केले ते आज बाबा आपण शेअर करण्यासाठी एकत्र आलो, त्या स्टेपला आता आपली मुलं आहेत. आज आपले 11-12वी नंतरचं पुढचं शिक्षण आपली मुलं घ्यायला आहे. जे आपलं काय स्वप्न राहिलंय कुणाचं ते आपल्या पोरांच्याच बघायचं. आता पैसा मिळवणं हे आता दुय्यम राहिलंय. त्याच्यामुळं याच्या पुढचं आयुष्य प्रत्येकांना आरोग्यदायी लाभो.
जसं सरांनी शिकवून दिली त्यावर बाबा प्रामाणिकपणे पुढे जावा, एवढंच हे आहे. थांबतो. त्याचं आगमन झालं. खरोखर मित्रा, तुझं सगळ्यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. माझं नाव प्रकाश पाटील, माझं नाव नागवडे आहे. मी 25 वर्ष पुण्यामध्ये आता स्थायिक झालेलं आहे. आज बऱ्याच वर्षानंतर मी सगळ्यांचा आभारी आहे यासाठी की ह्या जुन्या आठवणी आणि सरांचे जे दर्शन झाले एवढ्या वर्षानंतर, त्यासाठी मी सगळ्यांचा आभारी आहे. गेलो त्याच्यानंतर मी तिला सेटल झालो. मी आता एका कन्स्ट्रक्शन कंपनीचा परचेस हेड म्हणून काम करतोय आणि माझी कंपनी 500+ स्टाफचे काम करते. मला एक मुलगी आहे जी IT इंजिनिअरिंग करते, आता 3rd इयरला जाईल ती, आणि एक मुलगा आहे जो 10th ला आहे. मी सध्यामध्ये माझा व्यवसाय चालू आहे. मी फिनिशिंगमध्ये स्टायलिंगचं काम असतं. नवीन प्रोडक्ट आहे. त्यामध्ये आता सध्या फिनिश म्हणून कंपनी आहे, ते ब्रँडमध्ये मी सर्व्हिस सांगतो. सरांनी जे आमच्यावर जे संस्कार घडवले ते खूप म्हणजे खूप महत्त्वाचे. भरपूर इतके की त्याने कष्ट हा काय असतं हे त्यांनी आम्हाला तिथं इतकं दाखवून घेतलं आयटीमध्ये. इतका म्हणजे त्रास म्हणजे तिथं आम्हाला अनुभव आला, भरपूर अनुभव आला की जेणेकरून ते कष्ट हे तुम्हाला आयुष्यात करायचं आहे त्यातलं तुम्ही घडत आहे. सगळ्या सिच्युएशनमध्ये मानण्यासाठी पूर्ण एकदम सेटल माझ्या मला 2 मुले आहेत. सगळ्या मुलींचा झाले आता दुसरी मुली ते माझं नाव सुनील रांग आहे. ऐक्यामध्ये ज्या मला शिक्षण भेटलं त्या शिक्षणाच्या आधारावर आम्ही कंपनी जॉईन करून आम्ही तिथे परमनंट पण झालो. आणि आता उत्तम पाटलाचा आभार मानायला पाहिजे की जेणेकरून सगळ्यांना त्यांनी एकत्र आणले. आम्हाला फोन आला की आपण असं गेट टुगेदर करायचं, तर ते आम्ही तिथं 5 ते 6 लोक आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना एकत्र कसं आणायचं जेणेकरून आपण तिकडे गेलोच पाहिजे या उद्देशानं आम्ही जे एकत्र केले. त्यांना प्रकाश पाटील हा गेला होता गुवाहाटीला, तो सकाळी 4 वाजता आला. म्हणजे फ्लाईट सुटल्यामुळे सकाळी 4 झाला. तसाच त्याला आम्ही घेऊन आलो. तेव्हा म्हणजे तू झोपून होतो ये जेणेकरून ते एवढा प्रवास करून जवळजवळ घाटात तो 4 तास होता कोल्हापूर मुंबईचा. हे प्रवास करून तो आलेला आहे. त्याचं पहिलं आव्हान म्हणाले हाय तसा गट राहिलाय बघा. सर 1 नंबर आलेला विद्यार्थी त्या एक नंबर आलाय बंडा पाटील. हा टॉपर. माझं नाव बंडोपंत दत्तात्रय पाटील, कासारपल्ली तालुका राजामेर. मी ITI केला 2 वर्ष. मला माहितीच आहे कसा केला. सरांचा माझा दत्ता आणि मी चिकार खाल्ला. आठवड्यावर आम्ही कधी ITIला आलोच नाही गावाकडे गेली नाही मागं नाही. आणि गमायचं नाही इकडे आली. सगळी आठवण यायची गावाकडे. कुणाचं साखरपुडा, कुणा जत्रा, कुणाचं काय लग्न, असं सगळं आठवून द्यायचं. तेव्हा ITI काय आपण क्लिअर केला नाही. त्या मानानं आम्हाला यश आले. काय नाही म्हणजे काय खंत बाळगायची काय गरज नाही. पण सरांने जे आम्हाला शिस्त म्हणजे प्रॅक्टिकल घेतलं. प्रॅक्टिकलमध्ये मी टाटा मोटर्सला मी 3ऱ्या पेटला होतो फुल रूमला. तर माझा कुणी हात तिथं धरतो हे फक्त या सरांच्या म्हणून मला शिकवलं. सरांचं अजून सुद्धा मला माझ्या मनात सरांची दहशत आहे. अजूनही पण दहशत आहे. सरांची मला अजून भीती वाटते. सरांनी इतकं प्रॅक्टिकल आमच्याकडे चांगलं करून घेतलं की खरोखर तसं म्हणायचं तर आम्ही जर इंडस्ट्रीमध्ये असतो तर कुठंच तटलो नसतो. पण माझं नशीब म्हणा, माझं विचार म्हणा किंवा आणि काय माझं कर्म म्हणा, त्यामुळे मी मागं पडतो. तरी सुद्धा मी मुंबई बेस्ट अप्रेंटिसशिप केली. तिथं सुद्धा मी
तिसऱ्या क्रमांकात पास झालोय बेस्टला. आणि त्यानंतर महिन्याला एक प्रिंट मारला आणि मग टाटा मोटर्सला आलो. तर मी वशिल्यान प्रिंट काढल्यामुळं 4च्या 4 प्रिंट मी वशिल्यान काढली. जर प्रत्येक मिनिटाचं पैसे घेऊन जर माझी काम करायचं तर मी तिथं मी ठरवलं काय माझी लायकी काम करायची नाही. तर आपल्याकडे गावात आलो. मग एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प चालू होतं प्रत्येक आमच्या डोंगर भागात चालू होता. त्याच्यात सचिन म्हणून मी रुजू झालो त्या बॉडीने मला तिथं रुजू केलं. त्यानंतर ती 5 वर्ष झाली. त्यानंतर माझा बेदरी कारखान्यात टेम्पररी आपल्याला 100 रुपये पगार देतात. कसं चिठ्ठीवर काम करणं म्हणजे काय ते काय काम नाही. आणि काय कामाची पद्धत आहे ती सांगितली तुम्हाला. बोलायची सवय आहे. आणि तुम्ही मला 27 वर्षांत 36 तुमच्या आणि तेव्हा ती भेटलोय. आमचे सर भेटत्या पण आमचा प्रकाश पाटील भेटतात. राहुल म्हणा पण आता मच्छिंद्र म्हणा कवटेकर दादा पाटील ही माणसं भेटली तितक्या वर्षात नाहीच म्हणून तुम्ही पहिला आहे गावात पहिला आहे. माझं मला तिच्या काय पहिला प्रति पेड्या पाहिजे झालेलं पहिला पेड्या शेवटी गावात आता बघितलं घाटीची कामाला चालू आहे. पण काय नाही म्हणलं आता मग जायचं पाईपलाईन जात भांडायला जातो अशोक दुबळाच पडा आता कुठं रात्री बोललास उत्तम सरांना म्हणलं ते नाही आला तर सासरवाडा जाऊया म्हणजे आमची त्यांची थोडं एक तर आज म्हणजे आमचं भागावं गेलं. आणि तुम्ही म्हणजे सरांचं जे शिकवलंय ते योगदान म्हणजे वाया गेलेलं नाही हे आम्हाला बरं वाटते. म्हणजे आमच्यासारखी सगळी नाही ती आम्हाला म्हणजे मला तरी बरं वाटते का तर कुठं तरी सरांनी अपार कष्ट घेतलं होतं. कसं 14 सर आपल्या दुसऱ्या ज्यावेळी 14 सरांनी आपण मला माहित आहे पेपर म्हणजे काय त्यावेळेस मला आठवते त्यावेळी. पण सरांनी त्यांना सुद्धा सांभाळून घेतलं त्यावेळेस. कसं आहे आणि त्या 14 सरांना आम्ही कमी लेखणार नाही पण सरांनी त्यांना सुद्धा सांगून घेतलं आणि आम्हाला काय सांभाळून घेतो. आठवड्यामध्ये ऐकायला आलंच नाही मी. तर तुमचं उत्तम सर मच्छिंद्र बघण्याचं आभार माना तुमचं थोडंच आहे. तसं सर 27 हो हीच आमची अपेक्षा आणि कुठल्या गेट असेल असंच यावं असं मागरायला असं नव्हतं. आर्थिकदृष्ट्या मागरायला माणूस म्हणून चांगला जगला तर बाद झाला. काही पैसे कोणाकडे सगळ्यांकडे कवा आहेत नाही लाखांनी मिळवा नाही. हां माणूस काही दोन काय ना काही चालू त्याला ब्याज कंपनी कुठं आहे सब कुठं टाकला इथे परिचय झाला कार्यक्रम तर आपला सुरुवात झाला. तर बंडाने सांगितली कथा म्हणजे काय मनातली इच्छा बोलून दाखवली. बंडा आमचा वर्गाचा 1 नंबरचा विद्यार्थी आणि त्यानंतर सतीश पाटील असू दे प्रकाश पाटील असू दे आमचा एक मार्केट कुठे गेला सरांना विचारलेली माणसं मेंगाने आणि उत्तम पाटील मार्केट गेला असणार मारणार इथंपर्यंतची तंबी. आता हे काही गोष्टी सांगायच्या नवीन नाही पण हॉस्टेलचा किस्सा सांगतो. परीक्षा चालू होती आणि बंडा आणि दत्ता कुंभार ते मला वाटतं टेबल लॅम्प होता. दत्ता कुंभार डान्स करणार नागिनवर बंडा असं नागिन असं फिरवत होता. अजून आम्हाला आठवतंय कारण हॉस्टेलचे दिवस अरे बापरे
आमचे रेक्टर म्हणजे चिंचकर सर बोलण्याच्या पलीकडचे किस्सा. सरांना त्या काळानंतर चिंचकर सरांना आदर्श पुरस्कार मिळाला, कारण ते हॉस्टेल असं ठेवलं होतं. एक नंबर म्हणजे आम्ही त्या हॉस्टेलवर आणि सरांच्या आदरयुक्त भीतीनेच आम्ही निर्माण झालो असं म्हणायला वावगं ठरणार. कारण हॉस्टेलचे जे शिक्षक म्हणजे तिथलं राहणीमान, पावणे साला उठायचं म्हणजे उठायचं, जो उठणार नाही त्याला बुटाची लाट बसणार. आणि नुसती लाट बसली म्हणजे चालू नाही, त्यानंतर खाली यायचं आणि कुठं जिथं कुठं तण आलंय हॉस्टेलच्या एरियात सर सांगतील तिथं ते तण काढायचं, म्हणजे भांगलन करायची. या सगळ्या गोष्टींना आम्ही ह्या जडणघडणीतनं आम्ही शिकलो. आणि शिकताना इतका अगदी सतीश पाटील बोलल्याप्रमाणे जेलमध्ये असल्यासारखे बंडाने दत्ता कुमार 8 दिवस एकदा शुक्रवारी गेले की पुढच्या मंगळवारी हजर. अरे का नाही, ते सरांच्या भीतीने आलोय, असू देत घ्या सांभाळून असं बंडाचं हॉस्टेलवर बोललोय. येताना 2 ला 5 मिनिटं कमी असताना बंडा अंगावली चादर काढणार आणि उठणार आणि मग येणार. अजून मला आठवते. अरे बंडा एवढा लवकर, अजून 5 मिनिटांनी मी झोपणार. बंडाचं वाक्य अजून मला आठवते. आणि प्रत्येकाचं जे शिस्तीचं वातावरण होतं त्यातनं आपल्या ह्या जडणघडणीतनं आपण शिकलो. आणि आमच्या सरांनी ज्या काही गोष्टी आपल्याला शिकवल्या, प्रॅक्टिकलच्या असतील, जीवनातल्या आदरयुक्त असतील, किंवा आमच्या सरांनी चौधरी सरांना घडवलं हे म्हणायला का वावगं ठरणार नाही. कारण चौधरी सरांचं जीवन तिथं कोल्हापुरात आल्यानंतर सेट करण्यासाठी आपल्या सरांनीच त्यांना योगदान दिलं. आणि त्या योगदानातूनच चौधरी सर घडले. आणि त्यानंतर पुढे चौधरी सरांच्या बऱ्याच गोष्टी झाल्या. फक्त आपल्या 5 मिनिटांसाठी चौधरी सरांसाठी आणि आपले मित्र मांगेवाड्याचे धनाजी पाटील या दोघांच्यासाठी आपण 5 मिनिटाची स्तब्धता पाळू, आपण एक त्यांना श्रद्धांजली वाहूया असं मी सर्वांना सूचित करतो. विनंती प्रमाणे चौधरी सरांचा एक आवाज काढून दाखवतो. सदानंद पाटील, प्रकाश पाटील, हे वाक्य कायम सरांच्या तोंडात असायचं. हे कायम आम्ही आता मी ऐकायचं अशोकला खूप त्याला गेलं भारावून आलं. तर मी ऐकत काम करत असल्यामुळे मला त्या सरांच्या खुर्चीवर बसायला किंवा त्या खुर्चीच्या त्याच लेक्चरला शिकवायची संधी मिळाली. माझ्या गुरूंच्यावर मी खरोखर सरांना शतशः नमन आहे आणि शतशः सर आभारी आहे. तुमच्या त्या सेक्शन मध्ये मला शिकवायची संधी मिळाली आणि त्यानंतर भरपूर बॅचेस काढल्या आणि घडवल्या. त्या विद्यार्थ्यांना आता पूर्वीसारखं शिक्षण राहिलं नाही. आता आपल्या शिक्षणाची पद्धती बदलल्या, आपलं जे सिस्टीम आहे तीच आहे, पण शैक्षणिक पद्धती बदलल्या. त्यानंतर मी स्वतः जॉईन झालो सातारा ITI मध्ये 2009. 9 ते 14 सातारा ITI, 14 ते 21 कोल्हापूर ITI आणि 21 ते 2024 सांगली ITI आणि सांगलीतून 2024च्या फेब्रुवारीमध्ये ITI कोल्हापूरमध्ये मी जॉईन झालो. परत होताना मी सरांच्या खुर्चीचा मान मिळवला. ते मला फक्त आदरयुक्त वाटते. पहिल्यांदा मी चौधरी सरांच्या खुर्चीवर जाऊन बसलो पहिल्या वेळी आल्यानंतर कोल्हापुरात, आणि नंतर आलो सरांच्या खुर्चीवर बसायला संधी मिळाली. म्हणजे जाणीवपूर्वक सरांचा चार्ज घ्यायची माझी जी संधी मिळाली मला, ते मी कोल्हापूर ITIच्या प्रशासनाचं आणि आमच्या सरांचं आभार मानतो. कारण सर जर आज ITI चालू असता तर तिथं तुम्हाला आम्ही 100% घेऊन जाणारच होतो. आपली ITI चालू आहे पण वर्कशॉप उघडे नाही, ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे, बाकीचं ऑफिसेस उघडे आहे. ऍडमिशनची प्रोसेस आता सध्या ऑनलाईन चालू आहे. ऑनलाईन चालू असल्यामुळे फक्त आणि फक्त स्टाफ काम करतोय, आपला क्लरिकलचा स्टाफ काम करतोय. आणि त्याच्यात आमच्यासारखे काही लोक आहेत. आता नवीन 1455 शिक्षकांची भरती झाली. साधारणपणे आमच्या शिक्षकांची मुलं तिथं साधारणपणे 700 विद्यार्थी, म्हणजे आमच्या शिक्षकांची मुलं 700 लोक जॉईन झाली. फक्त महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जॉईन झाली, कोल्हापुरात असे नाही. कारण भरती जी झाली ती आमची हेड ऑफिस आपलं मुंबई. आपल्याला अजून सुद्धा प्रश्न पडतोय ITIचं बोर्ड कोणता, प्रत्येकाला प्रश्न होता. तर ITIचं बोर्ड आपला दिल्ली आहे, DCT दिल्ली, आणि आपलं हेड ऑफिस मुंबई आणि रिजनल ऑफिस पुणे. पुण्यातून 5 जिल्हे, असे साधारणपणे 5 रिजन मधले हेड ऑफिस मुंबईला काम करते. आणि मुंबई रिजननं भरती केल्यामुळं साधारणपणे आपल्याकडे येणारे आता शिक्षक PhD होणार. कोण आहे PhD? आपल्याला एकही ITIचा शिक्षक आलेला नाही. आता त्याच शिक्षकांना ट्रेडला शिक्षण द्यायला उत्तम पाटलाची नेमणूक झाली, त्याबद्दल मी माझं भाग्य मानतो. त्यांना ट्रेडला शिकवायलाच मला त्या शिक्षकांना मला परवा नेमणूक झाली. खरोखर मी आश्चर्य मानतोय आणि मी खरोखर आनंदित आहे.
सरांचा खरोखर मी आभार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, माझं शिक्षण होताना मी ITI केला 12वी पासून, प्रकाश पाटील आणि मी, आणि साधारणपणे तो यशवंत कुंभार, आम्ही तिघेजण 12वी पासून आलो. आणि बाकीचे मला काय माहिती, सदानंद पाटील आमची फार प्रिय होते. आणि त्यानंतर बाकीचे आमचे सगळे मित्र 10वी पासून आले. त्यानंतर मी FOS गोखले कॉलेजला केलं आणि मी गाडगे पाटील अप्रेंटिस, तुम्हाला माहित आहे गाडगे पाटीलला माझे थोडे शिकवत होते, पाहुणे होते, त्यामुळे गाडगे पाटील अप्रेंटिस केली. त्यानंतर अप्रेंटिस नंतर ट्रेनिंग म्हणून लागलो. ट्रेनिंग होत असताना संप झाला, संपातून सोडून नोकरी पळून गेलो. कारण संपात आत होतो, बाहेर आल्यानंतर मारणार कामगार म्हणून मी पुण्याला आलो. पुण्याला येण्याचा उद्देश एकच, गाडगे पाटीलच्या संपाच्या काळात मी कामाला होतो म्हणून. आणि मी पहिल्यांदा गेलो, पुण्यात गेलो आणि मग थोडंसं आमचं रुटीन लागलं. आणि 21 दिवशी मला 2 कॉल आले खासगी ITI पिरनगुड आणि भोरीपडत. पहिल्यांदा काही मला माहितच नव्हतं, फक्त मी ऍप्लिकेशन करायचं म्हणून केलं होतं की शिल्पनिदेशक काय. आणि तुम्हाला किस्सा सांगतो माझ्या जीवनातला. 1999 आपले अप्रेंटिस पूर्ण झाले आणि माझ्या गावातल्या संगीता पाटील म्हणून तिथं ज्युनियर क्लास म्हणून काम करत होत्या. आणि त्यांच्या मी टच मध्ये होतो, कारण आमच्या घरापासून 8वं घर त्यांचं. त्यांना माहित होतं मी ITI पास आउट झालो, 12वी पास आहे, BA झाले. त्यांनी मला शिल्पनिदेशक कातारी ह्याचा कॉल काढून दिला होता. आता हे मला माहित नाही, मी त्याच दरम्यान बरोबर मी पुण्यात, मी किर्लोस्करला लागलो होतो ऑइल इंजिनला जॉब इन्स्पेक्टर म्हणून. आणि त्याच दरम्यान माझ्या खोलीवर जो येणारा कॉल एम्प्लॉयमेंटचा तो पडला होता. आणि साधारणपणे 3 महिन्यांनी मी परत आलो, कारण गाडगे पाटील पळून गेलेला व्यक्ती आता मार खाणार कुठे तर त्याच्यापेक्षा पुण्यात गेलं चांगलं म्हणून परत आलो. आणि त्या देसाई म्हणून मसवेचे मंगळवार पेठेत राहत होतो, त्यांनी मला दाखवलं, तुझं काहीतरी आलंय बघ कसलं पत्र एम्प्लॉयमेंटचं आहे पण काहीतरी आहे. ते बघितल्यानंतर आणि लक्षात आलं की मी शिल्पनिदेशक होऊ शकतो, एवढंच लक्षात आलं. मी त्यानंतर मी कॉल घेतला, ITI कोल्हापूरला आलो. 8/3/99 ही शेवटची बॅच परमनंट झाली. आणि त्यात माझं नाव होतं, पण मी जॉईन नसल्यामुळे माझं परमनंट झालं. म्हणजे मी त्या पदापासून मुकलो. त्यावेळी ठरवलं की ह्या ITIला आपण 1 ना 1 दिवस शिल्पनिदेशक म्हणून यायचं, काही होते. मग त्यावेळी नंतर लक्षात आलं की अरे तुमचं क्वालिफिकेशन वाढवायला पाहिजे, तुम्ही ITI पासून येऊ शकणार नाही. डिप्लोमा केला, डिग्री केली, त्यानंतर BA केल्यानंतर मग प्रोसेस वाढली. मग तोपर्यंत मला किर्लोस्करनं असिस्टंट मॅनेजर म्हणून घेतलं. आणि नंतर मला शिरूर ITI मिळाली पुण्यातली. ज्यावेळी मी शिरूर ITI जॉईन केली त्यावेळी मला साधारणपणे 2100 रुपये पगार होता. फक्त माझं फारून सांगण्याचं नाही, तुम्ही काय तुम्हाला सगळ्यांना कळलं म्हणून मी सांगतो. 2100 रुपये पगार होता. किर्लोस्करला मला 11,000 पगार होता. सोडून 2100 रुपये मिळून लग्न नव्हतं, काय नव्हतं. गेलो तिथं मित्रांना जॉईन झालो. त्यानंतर त्यांनी सांगितलं काय म्हणून आला, तिथे एक प्रोसेस होता, 15 महिने होता. त्यावेळी मला पगार त्यांचा ठरला होता 21,000. म्हणून मी किर्लोस्कर सोडून तिथे गेलो. आणि त्यानंतर त्यांनी पहिल्या जॉईनिंगच्या दिवशी 12 माझे चेक घेतले बँकेचे. आणि तिथं 2100 तुम्हाला द्यायचे, उरलेले पैसे त्यांच्या खात्यावर चेक वापरायचे, असं सिस्टम होतं. 21,000 माझ्या खात्यावर जमा व्हायचे, आणि 2100 माझ्या खात्यावर व्हायचे, बाकीचे उरलेले पैसे त्यांच्या खात्यावर जमा व्हायचे. विचार त्याला 11 महिने काम केलं. एक बॅच काढली, सिनियर बॅचला मला मिळालं. त्या बॅचकडे भरपूर काही शिकलो. एक जावरे म्हणून ग्रामसेवक होते, त्यांनी मला सांगितलं, सर काय म्हणून इथे राहायला आहे, तुमच्यात ऍक्टिव्ह आहे, तुम्ही डिग्रीवर राहा, तुमचं कंपनी बघायला. ते काय बापूसाहेब तिथे गृहमंत्री जरी असले तर तुम्हाला काय उपयोग होणार नाही. ठीक आहे म्हणून त्यांचं म्हणणं मानलं आणि मी सोडून आलो पुण्यात. पुण्यात आल्यानंतर परत मी बिटेराला लागलो. औंध ITIला बिटेराला काम करत असताना भरपूर लोकांना मदती केल्या. कोल्हापूर, सांगली, सातारा म्हटलं की उत्तम पाटील त्यांना आठवायचे. उत्तम पाटील सर आहे कोणतरी मी त्यांना बिटेराला मी 100% मंगळवारी सोडायचे, बुधवारी सोडायचे कंपनीचे दवाखाना. कारण मला माहित होतं गावाकडे जाण्याचं काय वेळ आहे ते. त्यामुळे मी त्यांना सोडायचो की इतके फेमस व्हायचे. आणि मला साधारणपणे बिटेराला 4.5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. आणि त्या संधीतनं घोटवडे ITI पिरनगुट म्हणून, त्या पिरनगुट ITIला मला उपप्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मग काम करत असताना ज्यावेळी मला रिजनल ऑफिसचे जेव्हा संबंध आले त्यावेळी आपल्या तिथे एवढीचे सरांना माहिती असते, सरांचे प्राचार्य MG पाटील साहेब होते. ते बिदला सर्व्हिसला होते. माझे वडील बिदला सर्व्हिसला असल्यामुळे त्यांच्यात माझा घराचा संबंध होता. ते पुण्याला बदली झाल्यानंतर त्यांना मी भेटायला गेलो. खुर्ची घेतला, सरांना भेटलो, साहेबांना भेटलो. साहेब मला म्हणले कुठं आहे तुम्ही, तर बोलतो सर असंच आहे खासगी ITIला प्राचार्य. होय काय, ठीक आहे म्हणले, मी तिथं सांगतो तू दर दिवशी दुपारनंतर इथे यायचं रिजनल ऑफिसला. मी दररोज दुपारनंतर 3 वर्षे साहेबांच्या बरोबर मी
महाराष्ट्रातल्या साधारणपणे कोल्हापूर आणि सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या बँकेचे इन्स्पेक्शन घेतलं साहेबांनी. मी महाराष्ट्र शासनात नसताना सुद्धा इन्स्पेक्शन घ्यायची संधी त्यांनी मला उपलब्ध करून दिली आणि त्यानंतर कळलं की बाबा याचा ट्रॅक कसा आहे, त्याची एक्झाम कशी होणार आहे, एक्झाम झाल्यानंतर कसं तुमचं प्रॅक्टिकल घेतलं जाणार, ओरल कशी होणार, त्यातून माझी माहिती 2008 ची भरती 8 ला जाहिरात आली. जाहिरात आल्यानंतर ऍप्लिकेशन केलं. ऍप्लिकेशन मधून आपल्याला पात्र झालो. पात्र झाल्यानंतर लेखी परीक्षेला कॉल आला. 100 पैकी मला 98 मार्क. मित्रांनो सांगायला म्हणजे असा त्याच काळात दरम्यान मी दुपारी 5 ते रात्री 8 मी पुणे विद्यापीठात एमपीएससीचा क्लास लावला. कशाचा? एमपीएससीचा क्लास लावला होता. बीए झालं, एमए झालं. विचार करत होतो कुठे आपल्याला क्लिनिकल कुठे जॉब मिळेल म्हणून मी तिथे एमपीएससीचा क्लास लावला होता. आणि इकडे आमच्या एमपीएससी एक्झाम म्हणजे डिपार्टमेंटची लोक एक्झामचा पेपर काढणार. ते एकदम सिंपल होतं. 98 मार्क पडले, टॉपरच. मग त्यानंतर प्रॅक्टिकल औंध आयटीआयमध्ये झालं. औंध आयटीआय प्रॅक्टिकल घेताना अक्कड आपला जसा आयटीआय आहे कोल्हापूरला तसाच औंध आयटीआयचा आयटीआय आहे. त्याच्यामध्ये मोडकी मशीन कशी बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जाईल फार अगदी सलोख्याचा प्रश्न होता. चिठ्ठ्या काढल्या आणि मला इन्व्हेस्टर जुनी त्या मशीनवर जॉब करायला सांगितले. अक्षरशः त्याचं टुर्पोस आणि कॅरेज सुद्धा हालत इतका वाईट अवस्था होती. मला वाटलं माझा हा आल्याला संधी फुकणार आहे, तरी सुद्धा त्या प्राप्त परिस्थितीत मी जो जॉब केला म्हणजे मला यातलं काय सुरू त्या सर आले रात्रभर प्रवास करतोय. कोणाला प्रकाश तर संजय मला 4:45ला फोन, माझी फ्लाईट मिस झाली, मी येऊ शकत नाही. प्रकाश अजून विचारते काय तरी करू ये, कसा तरी कर पण ये. आता काही आले नाही ते या आपल्या सहवासातून मुकले तर त्यांचा प्रश्न. आपण एक तर प्रामाणिक प्रश्न केला. काही ठिकाणी तर आपले हे चव्हाण सर भित्री साखर कारखान्याला चव्हाण सर आणि मी दोघं जण आम्ही त्या टर्नर ट्रेनला म्हणजे टर्नरला सिलेक्शनला आम्ही दोघं जण. लक्षात ठेवा अशा काही गोष्टी होत्या आमच्या. नोकरी मागायसाठी एवढं वन फिरलो आम्ही अतिशय. आणि आम्ही त्यातून बाहेर पडलो आणि इतकी मंदी आली. अरे बाप बाहेर अप्रेंटिसला सुद्धा कोण गेली ना. आता क्लिअर सांगतो स्पष्ट आणि सरळ आम्हाला अप्रेंटिसला मुलं मिळत. आजची कंडिशन अशी आहे आयटीआयचे विद्यार्थी पास होतात, अप्रेंटिसला मुलंच मिळत नाही. याचं कारण आहे फक्त डिजिटलायझेशन. या डिजिटलायझेशनमुळे आपल्याला अजिबात मॅन पॉवर मिळत काय. आणि खरोखर इथून पुढे सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभो हे सर्वांना अशी प्रार्थना करतो. आणि आता आपण सरांना खुर्च देऊन सत्कार येतो ती सत्कार करूया आणि त्यानंतर सरांचं जेवण होईल. सरांचं गाडीने आपले जे प्रस्थान होते मग आपण सर्वजण एकत्र बसून जेऊया असं मी तुम्हाला विनंती करतो. सर्वांना पुढे या, आपण सर्वजण सरांना यथोचित सन्मान करूया.